रविराजची क्वालिटी आणि क्वांटिटी ऐकली की काहींच्या बुडाला मिरच्या लावतात, पण मी त्यामुळेच ठरवलं की आपल्या शेतामध्ये पण आपल्याला मिरच्या लावायच्या, ते बी क्वांटिटी मध्ये. तर साधारणतः आपण ही 25,000 रोप आणलेत. किती? 25,000. आता हे नर्सरी मधून आणलेलं रोप आहे, आपल्यापाशी पोहोचलं. नर्सरीवाल्याने एकदम क्वालिटीचं रोप दिलंय. क्वालिटीचं रोप दिल्यानंतर याच्यामधून लखपती व्हायचं की भिकारी व्हायचं हे आपण शेतकऱ्याच्या मेहनतीवरती असतं. याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. आता 4 एकर मिरची लावायची म्हणजे ते छोटं नियोजन झालं का? त्याला खर्च आला, त्याला मेहनत आली, त्याच्यानंतर त्यात सातत्य लागतं. नाही तर लावायचं आणि सोडून द्यायचं, मग त्यातून फायदा कसा होणार? तर याच्यामधून या मिरचीच्या पिकामधून आपण जर समजा 100 रुपये लावले तर त्याचे 200 रुपये कसे होतील याच्यासाठी मेहनत घेणं गरजेचं असतंय. या नर्सरीने आपल्याला एकदम उत्तम क्वालिटीची रोपं दिलेली आहेत आणि याच्यामध्ये आपण समाधानी आहे. आता क्वांटिटी बघितली तर 25,000 रोप आपण लावतोय. साधारणतः 4 एकर वरती लागवड होईल याची आणि याच्यामधून आपल्याला जे उत्पन्न होणार आहे हे आपल्या मेहनतीवरती ठरणार आहे. जर मी मेहनतच नाही केली तर याच्यामधून मी लॉस मध्येच जाणार आहे 100%. जर मेहनत केली तर मी 100% लाखो रुपये कमवणार आहे. मग हे सगळं आता हे एवढं हिरवगार बघितलं, एवढी क्वांटिटी बघितली आणि माझा चेहरा बघितला की काहींच्या बुडाला मिरच्या लागतात. पण आपलं कामच आहे, आपण मेहनत करायची, आपला रिझल्ट दाखवायचा आणि यांच्या बुडक्याला अगदी ढण 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 अशी आग लागली पाहिजे आणि त्यांना अजून मिरच्या लागाव्यात, म्हणून आपण ह्या मिरच्या पण लावायचा प्रयत्न करतोय. नवे आपण 100% लावतोच आहे. तर मिरची लागणाऱ्यांना अशीच मिरची लावत राहा आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच शेतीमधून शाश्वत उत्पन्न कमवायचंय त्यांनी एकदा माझ्याकडे या. 11 तारखेला तुम्ही आल्यानंतर तुम्ही माझ्या शेतामध्ये अगदी चेहरा मोहरा पलटलेला दिसेल. 2 एकर पेरूची लागवड, 4 एकर ड्रॅगन फ्रूट आणि आता हे 4 एकर मिरचीची रोपं लावायचा आपल्याला प्रयत्न आहे. याच्यानंतर याच बेडवरती हे जे मिरचीसाठी बेड काढले त्याच्यावरतीच आपल्याला परत दोडका लावायचा आणि परत शिमला लावायची आणि अगदी टॉपचीच शेती करायची.